तर सर्वांना नमस्कार. मी मीनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड. आमच्या डोक्यात थोड्या महिन्यापासून एक विचार आलं होतं की आमच्याकडे ही जागा आहे, शहरात आहे आणि अनेक त्योहार जे येतात तिथे आमचे बचत गट खूप काही विकतात त्याच्यासाठी. तर त्यांना एक जागा, एक संधी देण्यासाठी आपण हे मिनी सरस मेळ्याचं आयोजन केलेले आहे. त्यात आमचे DRDA चा खूप मोठा सहभाग आहे. त्यांना हे पूर्ण MSRLM ने पूर्ण ही मेहनत घेऊन DRDA मार्फत हे मिनी सरस मेळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. आणि इथे जे विकण्यासाठी आमच्या महिला आलेल्या आहेत, आज अशी अपेक्षा आहे की लोक इथे येणार, यांच्याकडून खरेदी करणार, कारण की नैसर्गिक ऑर्गॅनिक घरी बनवलेले मसाले, घरी बनवलेले यांचे लोचण हे सगळे एकदम ऑर्गॅनिक प्रकारचे आहेत. तर प्लीज माझी विनंती आहे, जे कोणी हे व्हिडिओ बघतायत तिथे येऊन यांची खरेदी करायची आणि इथे जे काही बचत गट आलेले आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करायचं. उमेद MSRLM हे आमच्यासाठी एक मोठी गव्हर्नमेंटची यंत्रणा म्हणून बघितली जाते, कारण की हे महिला आमच्या रेकॉर्डवर आहे. एक प्रकारच्या कर्मचारी म्हणता येत नाही, पण एक प्रकारच्या आमच्या रोलवर राहत आहेत. म्हणून स्वीपमध्ये सुद्धा जेव्हा यांना जबाबदारी दिली की सगळ्या महिलांनी वोट करायचं, त्याच्यासाठी यांनी प्रतिज्ञा घ्यायची होती आणि गावातल्या दुसऱ्या महिलांसाठी यांनी अपील करायची होती की तुम्ही सुद्धा वोट करा. म्हणून यावेळेस नांदेडमध्ये महिलांचं वोटची टक्केवारी वाढलेली आहे. त्याचा श्रेय कुठेतरी आमच्या बचत गटांच्या महिलांना जातात. नांदेडकरांना हेच आव्हान आहे की इथे जे नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक आणि घरी बनवलेले पदार्थ तुम्हाला भेटणार, ते बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला कमी भेटणार. तर नक्की इथे येऊन एकतर त्या वस्तूची खरेदी पण करा, ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, आणि एक त्या खरेदी मार्फत आमच्या बचत गटांना खूप मोठा सहकार्य होईल. त्याच्यासाठी सर्वांना विनंती की इथे येऊन याचा लाभ घ्या. आपण आत्मा देखील घेतलेला या ठिकाणी खूप चांगला स्वाद आहे. आमच्या भोकरच्या रेणापूरच्या आमच्या भोकरच्या इथे आंबल्याचं लोचन विकतायत, त्यांचा टेस्ट इथे मला आधी पण मी आमचं खाल्लेली आहे. आणि बाकी जिथे आपण पाहिलो काही पापड असेल, आमच्या पेढे असेल, खूप चांगले चांगले त्यांनी बनवलेले आहे आणि मसाले खरं तर घरी बनवलेले आहे. मला वाटतं सगळ्यांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यायचा. थँक्यू.